Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने बुधवारी नवा ऐतिहासिक नीचांक गाठला. डॉलर समोर रुपया 96.88 या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने आर्थिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन बॉन्डवरील वाढते उत्पन्न, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरमधील सातत्यपूर्ण मजबूती यामुळे रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले असून त्याचा परिणाम भारतीय चलनावर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जागतिक स्तरावर व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता तसेच जोखमीच्या बाजारपेठांमधून परकीय गुंतवणुकीचा संभाव्य बाहेर पडणारा प्रवाह यामुळेही रुपयाची घसरण अधिक तीव्र झाली आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशन यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला पाठिंबा देत बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन फार्मसी बंद करण्याची मागणी करत सरकारला निवेदनही सादर करण्यात आले. अध्यक्ष बंडू सदलगे, सेक्रेटरी सुधीर नंजन्नावर, उपाध्यक्ष पवन देसाई यांच्या नेतृत्वाखाली फार्मसी व्यावसायिकांनी हातावर काळ्या फिती बांधून आंदोलन केले. ऑनलाईन फार्मसी बंद करा अशा घोषणा देत त्यांनी सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली. संघटनेच्या मते ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट साखळी फार्मसींकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलती आणि बोगस डॉक्टरांना थेट औषध पुरवठा यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांवर गंभीर परिणाम होत आहे. राज्यभरातील अनेक लहान औषध दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप करण्यात आला. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सवय लावणारी औषधे सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता देखील आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. बेळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या आंबा मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या 3 दिवसात तब्बल 70 टनाहून अधिक आंब्याची विक्री झाली असून सुमारे 2.25 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा आंबा गेल्या 8 ते 10 मे दरम्यान क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हा पंचायत बेळगाव आणि बागायती विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. 25 स्टॉल्समध्ये 50हून अधिक आंब्यांच्या जाती मेळ्यात 25 स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये केसर, हापूस, बेनरिशन, रसपुरी, स्वर्णरेखा, गोवा मानकूर, मल्लिका, तोतापुरी, शक्करगुट्टी, खदार, पुनस, बिटकी आणि आप्पे मिडी यासारख्या जवळपास 50 प्रकारच्या आंब्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. बागायती विभागाचे संयुक्त संचालक महांतेश मुरगोड यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले की या वार्षिक मेळ्याचा उद्देश शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना दर्जेदार आंबे उपलब्ध करून देणे हा आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. राज्यात कोणतीही तातडीची किंवा गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्याचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी पोलीस विभागाने आपली सज्जता अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादी हल्ले, बंधक परिस्थिती तसेच इतर आपत्कालीन घटनांना प्रतिसाद देण्यासाठी बेंगळूरच्या गरुड फोर्स कमांडोकडून बेळगाव विभागातील पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात बेळगाव विभागातील हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गरुड फोर्स इंडिकेशन ड्राईव्हच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणामध्ये आधुनिक शस्त्र हाताळणी, दहशतवादविरोधी कारवाया, संशयित हालचालींवर नियंत्रण, बचाव कार्य तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे पोलिसांना विविध तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टरांची नियुक्ती करावी तसेच पॅरामेडिकल, नर्सिंग आणि रेडिओलॉजी विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विशेषतः प्रसूती विभागासह सर्व विभागांमध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध ठेवावेत आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव येथील पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी 2 युट्यूबर्सना अखेर जाहीर माफी मागावी लागली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांनी संबंधितांना जाब विचारला असता त्यांनी आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. स्वतःला पत्रकार म्हणून घेणारे बापूगौडा पाटील आणि सदानंद बामणे यांनी सोशल मीडियावरून बेळगावातील पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केलं होतं. बेळगावातील पत्रकार विकले गेले आहेत, पत्रकार दहशतवाद्यांना साथ देतात, तसेच एका व्यक्तीच्या नियंत्रणाखाली पत्रकार काम करत आहेत असे आरोप त्यांनी केले होते. तसेच बेळगावातील विविध गैरप्रकार आणि घोटाळे आम्हीच उघड करत आहोत. जिल्ह्यातील इतर माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहीत असेही ते वारंवार बोलत असल्याचा आरोप आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेळगाव पोलीस यांनी दोघांविरोधात कारवाई केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित युट्यूबर्सनी पत्रकारांची जाहीर माफी मागितली. आमच्या वक्तव्यांमुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही त्याबद्दल माफी मागतो. भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. शहरातील आरपीडी सर्कल परिसरातील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावर सतत सांडपाणी साचत असल्याने पादचारी नागरिकांना घाणीच्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. तसेच दुर्गंधीमुळे परिसरातील दुकानदार व रहिवासी त्रस्त झाले आहेत. वाहनधारकांनाही या पाण्यातून वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. उत्तर विभागाचे आयजीपी यांनी आज बुधवारी कित्तूर विभागातील पोलीस कार्यालय तसेच दोडवाड पोलीस ठाण्याला भेट देऊन परिक्षेत्राची पाहणी केली. यावेळी कार्यालयीन कामकाज, पोलीस ठाण्यातील नोंदवही, प्रलंबित प्रकरणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कामकाज अधिक प्रभावी व जनतेकेंद्रित पद्धतीने राबवण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी तसेच पोलीस प्रशासनाने सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे निर्देश आयजीपी यांनी यावेळी दिले.
पाहणी दरम्यान पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देशाचा सर्वांगीण विकास केवळ भाजपमुळेच शक्य झाला आहे. सरकार कोणत्या पक्षाचे आहे हे महत्त्वाचे नाही, तर सरकार चालवताना पक्षाची विचारधारा, देशाच्या विकासाची तत्वे महत्त्वाची आहेत. संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली छाप उमटवली आहे. भाजप हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, अशा सूचना भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केल्या. खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे सुरू असलेल्या 2 दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, मल्लिकार्जुन मुद्दन्नावर, धनश्री देसाई, महेश मोहिते, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, विनय कदम यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी इशारा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील बाधित शेतकरी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. या महामार्गासाठी हजारो एकर सुपीक शेती कवडीमोल दराने संपादित केली जाणार असून त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे भूमिहीन होतील, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे परिसरातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या निसर्ग व पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आला. शेती, पर्यावरण आणि येथील भूमिनिष्ठ संस्कृती धोक्यात येऊन भविष्यात हिंसक व उन्मादी संस्कृतीला चालना मिळेल, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. शेतकरी, शेती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी केपी पाटील, नंदाताई बाभुळकर, तानाजी देसाई, सुधीर देसाई, सुनील शिंत्रे, मुकुंद देसाई यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दिनांक 19 मे रोजी विकास वैजू बोगणे वय 37 आणि दयानंद बैरू बोगणे हे ज्योतिनगर क्रॉस जवळ सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एपीएमसी पोलीस स्टेशनचे एएसआय जी.एल. कोटबागी व त्यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडून दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास तसेच पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मतदार यादीच्या विशेष व्यापक पुनर्तपासणीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून कामाला सुरुवात झाली आहे. तसेच सदर काम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती मनपाचे महसूल उपायुक्त डॉक्टर सिद्धू हुल्लोळी यांनी दिली. याविषयी माहिती देताना ते म्हणाले की महापालिकेत उत्तर आणि दक्षिण असे 2 विभाग असून दक्षिण विभागासाठी मनपा आयुक्त कार्तिक एम हे निवडणूक अधिकारी, तर उत्तर विभागासाठी डॉक्टर सिद्धू हुल्लोळी हे सहाय्यक निवडणूक अधिकारी, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार हे निवडणूक अधिकारी आणि अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर या सह निवडणूक अधिकारी असतील. बेळगाव हिंदवाडी येथील घुमटमाळ परिसरात नवीन 500 मिलीमीटर DI-CWTM जलवाहिनीच्या इंटरलिंकिंग कामासाठी गुरुवार दिनांक 21 मे रोजी विशेष शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव, साऊथ डेमो झोन, मजगाव, ओमकारनगर, पारिजात कॉलनी, राजारामनगर, उद्यमबाग, आरसी नगर स्टेज 1 व 2, टिळकवाडी, नानावाडी, मंडोळी रोड, चौगुलेवाडी, अयोध्यानगर, शिवाजी कॉलनी, मराठा कॉलनी, एसबी कॉलनी व गोडसेवाडी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून पुढील नियोजित पाणीपुरवठा 1 दिवस उशिराने करण्यात येणार आहे.
L&T वॉटर सप्लाय प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून पाण्याचा जपून वापर करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन L&T वॉटर सप्लायच्या जनरल मॅनेजर यांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.